वाराणसीतील काही प्रमुख देवांचा एक श्लोक आहे। विश्वेशं माधवं धुंडीं दंडपाणींच भैरवं वंदे काशी गुहां गंगां भवानी मणिकर्णिकाम। ह्याप्रमाणे ही 10 स्थानं जर तुम्हाला बघायची असतील तर काही स्थानं तुम्हाला कळत नाहीत। जसं की पहिली 5 स्थानं तुम्हाला कोणीही विचारून कळतात, जसं की विश्वेशं माधवं म्हणजे बिंदू माधव, धुंडीं म्हणजे धुंडीविनायक, त्याच्यानंतर दंडपाणीसुद्धा मिळतं, कालभैरव झाल्यानंतर आहे काशीम, वंदे काशीम। तर काशीदेवीचं मंदिर आहे। सगळ्या लोकांना इथल्या काशीदेवीचं मंदिर माहीत नाही आहे, तर काहीच लोकांना माहिती आहे। जर तुम्हाला पटकन मिळावं असं जर असेल तर मी कळावं ह्यासाठी म्हणून मी कॅप्शनमध्ये लोकेशनच्या कोऑर्डिनेट्स देतो, त्या तुम्ही कॉपी करून जर पेस्ट कराल तर तुम्हाला लोकेशन सापडून जाईल, जास्ती विचारावं लागणार नाही। त्यानंतर गुहाम म्हणजे ईश्वर गुंज जाबेश्वर महादेव असं जर कोणाला विचारलं तर तो तुम्हाला तिथे नेऊन सोडू शकतो। ते मंदिरचं छान आहे आणि त्या मंदिरापासून थोडं दूर गेल्यावर म्हणजे त्या मंदिराच्या पाठच्या बाजूने ती गुहा म्हणून आहे। आत्ता आम्ही गेलो त्यावेळी तिथे काही विद्यार्थी होते, माझ्या मते तिथे पाठशाळा पण असावी, तुम्ही चौकशी केली तर कळून जाईल। आणि भवानी म्हणजे जे अन्नपूर्णेचं मंदिर आहे त्यालाच भवानी म्हणतात, आणि मणिकर्णिका, बाकी सगळी तुम्हाला विचारून कळून जातील। आणि एक विशेष टीप म्हणजे सांगायची, आता विश्वेश्वराचं जे मंदिर आहे तिथे 4 द्वार आहेत आणि तुम्ही कुठल्याही द्वारातनं आलात तरी दुसरं जे द्वार आहे, असा प्रयत्न करा की दुसरं द्वार आहे तिथून बाहेर पडू, कारण तिथून बाहेर गेल्यानंतर अन्नपूर्णा आणि दंडविनायक असे आहेत। आणि जर तुम्हाला दुसऱ्या ह्याच्यातनं जर तुम्ही आलात, दुसऱ्या द्वारातनं म्हणजे 1, 3 किंवा 4, तर तुम्हाला ते मिळणार नाही आणि बाहेरनं लाईन मोठी असते, त्यामुळे ते तुम्हाला येणं कठीण होऊ शकतं, पोलीस सोडतील असं नाही वगैरे असं। त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्की या, म्हणजे तुम्हाला ह्याप्रमाणे मंदिर पाहता येतील। धन्यवाद।